ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होती अर्जुनपासून. तर आता इथे अर्जुन येतो बघा प्रेक्षक हो. मैनाचा पण केस घेऊन आणि आता तो त्या मैनावती म्हणजेच आता प्रियाच्या आईचा केस घेतो आणि आता जिला सायलीची आई समजत असतात ना सगळेजण, तर आता मैनावतीचा केस घेऊन बघा प्रेक्षक हो अर्जुन म्हणतो की आता झालं माझं काम असं म्हणतो तो. सायली आणि मैनावती दोघांचे सॅम्पल्स DNA टेस्टसाठी पाठवता येतील असं म्हणतो अर्जुन. तर आता तो गोळा करतो बघा प्रेक्षक होती केस आणि आता तो लिहितो तिच्यावरती आणि आता बॅगेमध्ये आपल्या ठेवलेलं असताना सायलीचं केस ते सुद्धा घेतो आता आपल्या हातात. आता मला मनापासून वाटतं असं म्हणतो अर्जुन, हे लोकांडे कपल आपल्या सायलीच्या आईबाबा नाही आहेत, त्यांना इथे आणून खूप मोठी चूक केली मी असं म्हणतो अर्जुन. मला जे वाटतंय ते DNA टेस्टनी प्रूव्ह होईल, माझी चूक मी लगेच सुधारेन असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे फोन करतोय तो, चैतन्य मी तुला DNA टेस्टचं रिक्वेस्ट पाठवायला सांगितली होती, लगेच कर, मला सॅम्पल्स मिळाले आहेत, लगेच त्यांना फोन कर आणि मला रिपोर्ट्स आजच्या आज पाठवू देत, तू ये आणि सॅम्पल कलेक्ट कर, ओके असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य घेऊन जायला येणार आहे बघा प्रेक्षक हो. आता लागेल खऱ्या खोट्याचा निघा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढ्यातच आता इथे बबली म्हणत 3 पोऱ्या येतात बघा प्रेक्षक हो. तर आता सगळेजण बघतात ह्या कोण म्हणून. तर आता इथे प्रिया घाबरते कारण बबली तिचं नाव असतं ना. तर आता इथे सगळ्यांना कळतच नाही या 3 मुली कोण आहेत म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता त्या तिघीही विचित्र असतात बघा प्रेक्षक हो. एकटी खूप नटणारी, एकटी एकदम साधी, असं काय काय असतात त्या तिन्ही वेगवेगळ्या असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सदाशिव आणि मैनावती मात्र फराळ खात असतात. तर आता इथे भ्रूणाची म्हणते कोण आहेत ह्या, तुम्ही कोण असं म्हणते आता इथे कल्पना. ताई असं म्हणते आता इथे मैनावती, ह्या माझ्या तिन्ही लेकी आहेत असं म्हणते आता इथे मैनावती. टीना, मीना आणि रीना असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो मैनावती. आणि सगळ्या त्या नमस्कार करतात. तर आता इथे अर्जुन बघतो त्यांच्याकडे, पण आमची बबली कुठे आहे असं म्हणते आता ती एकटी. ती बघा असं म्हणते आता इथे त्यातली एक बहीण. तर आता इथे प्रियाला जाऊन मिठी मारता त्या तिघी बबली म्हणून. तर आता सदाशिव आणि मैनावतीला टेन्शन येते काय करतायत म्हणून. तर आता इथे अस्मिता हसायला लागते बघा प्रेक्षक हो जोरात. बबले असं म्हणतात ते, अशी कशी हरवली होतीस का तू, तू तर जाम पैशावाल्या घरात पडलेस का असं म्हणते ती. राणी झालीस राणी असं म्हणतात त्या. माहितीये तुला आमच्याकडे सुद्धा ना एक एक कस्टमर येतात, पण ते सुद्धा एवढे पैसेवाले नसतात असं म्हणते आता ती. तू तर नसीबवाली निघली रे असं म्हणते ती. ह्या माझ्या बहिणीत ई किती चीप आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. आता ह्यांनाही सालीवरच ढकलावं लागणार असं म्हणते आता इथे प्रिया. एक मिनिट असं म्हणतात इथे अश्विन. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं म्हणतो अश्विन. गैरसमज कसला, अहो ही आमची धाकटी बहीण आहे असं म्हणते ती. तुला माहिती आहे का सोनाली ताईला तुझी खूप आठवण येते ग, ती पनवेलमध्ये आली ना की तुला पेटायला येईल हा बबले असं म्हणते एकटी बहीण. एक मिनिट असं म्हणतात इथे प्रिया लांब व्हा. मी तुमची लहान बहीण नाही आहे असं म्हणतात इथे प्रिया. सायली उभे ना असं म्हणतात इथे प्रिया. ती तुमची बबली आहे असं म्हणतात इथे प्रिया. तिथे जा असं म्हणते ती त्यांना. ए पोरीनो असं म्हणतात इथे सदाशिव. केव्हापासून खणाखुणा करतोय, तुमचं लक्षच नाही असं म्हणतो सदाशिव. तेच तर सांगतोय ना, ये ती असं म्हणतो सदाशिव. बबली म्हणून आता तिघी जणी सायलीकडे येतात बघा प्रेक्षक हो. किती वर्षांनी भेटलीये. तर आता इथे सायलीला ओढायला लागतात त्या. बबली किती छान आहे तुझं मंगळसूत्र, हे चांगलं आहे असं म्हणून बघत असतात तिच्याकडे. बबली किती दिवसांनी भेटली असं म्हणून त्या सगळेजण त्रास करायला लागतात सायलीला. तर अर्जुनला पण त्रास होत असतो काय करतायत म्हणून. तर आता इथे मैनावती म्हणते काय चाललंय बबले बबले, तिला सायली म्हणायचं आता, सायली नाव आहे तिचं असं म्हणते आता इथे मैनावती. बबले बिबले काय नाही असं म्हणते आता इथे मैना. हा असं म्हणते आता ती, जैसा देश वैसे भेस असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुनला क्रिंज वाटतं बघा प्रेक्षक हो. तर सगळ्यांनाच खूप क्रिंज वाटत असतं हे. आता सुभेदारांच्या घरात आमच्यासारखी बबली, पिंकी, मोमू अशी नावं थोडीच चालणार असं म्हणते आता इथे तिची एकटी बहीण. तर आता इथे सायलीला खूप त्रास देत असतात बघा प्रेक्षक होत्या सगळ्या. तर सगळ्यांना आता वाईट वाटत असतं सायलीवर काय होतंय म्हणून. आई बाबा आले त्या दिवसापासून त्यांच्याकडे तुमची चौकशी करत होते असं म्हणते सायली. कसं आहे ना लहानपणीचं मला काय आठवत नाही असं म्हणते सायली, पण तुम्हाला मी आठवत असेल ना असं म्हणते सायली. हो असं म्हणतात त्या. आठवतेस तर भारी चंट होतीस तू असं म्हणतात त्या. हो असं म्हणतात इथे अर्जुन. म्हणजे तुमचे आई बाबा सुद्धा हेच म्हणत होते, पण आमचा यावर काय विश्वास बसत नाही असं म्हणतात इथे अर्जुन. हे माझे मिस्टर असं म्हणते सायली, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर आता ते सगळे नमस्कार करतात. खूप मोठे वकील आहेत हे असं म्हणते आता इथे सायली. अगं असं म्हणते पूर्णाजी, अगं सायली त्यांना बसायला तरी सांग असं म्हणते आता इथे पूर्णाजी. या ना बसा बसा असं म्हणतात त्या सगळ्यांना. तर आता बसतात बघा प्रेक्षक होत्या तिघी. तर मैनावती आणि सदाशिवला जागाच उरत नाही बसण्यासाठी. काय करते असं म्हणते आता इथे मैनावती. हळू जरा बसा असं म्हणते ती. मी चहा आणू का तुमच्यासाठी असं म्हणते विमल. आता काय माझा चायचा टाइम नाही पण चालेल असं म्हणतात इथे प्रेक्षक एक त्यातली बहीण. थोडा आला आणि वेलची पण टाका असं म्हणते एकटी बहीण. तर 3 बहिणी आहेत बघा प्रेक्षक हो. जिजू असं म्हणते आता ती. हा सगळा माल तुम्ही वकिली करता करता कमावला असं म्हणते एकटी. बरं मला एक सांग, तुझ्या एका केसची किती असते दलाली. तर आता अर्जुनला कळतच नाही. मी असं म्हणते सायली, तुमची सगळ्यांची ओळख करून देते असं म्हणते सायली. ह्या अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली.
म्हणजे मी तिची नणंद आहे असं म्हणते अस्मिता. नणंद अजून इथेच असते असं म्हणतात त्या. लग्न नाही झालं तुझं असं म्हणतात त्या. तर मैनावती म्हणते काय बोलतेस? आणि हा माझ्या सासूबाई आणि हे बाबा असं म्हणते आता सायली. आणि हा आजी सासूबाई पूर्ण आजी असं म्हणते आता इथे सायली. तर आता तिघी जणी जाऊन पाया पडतात बघा प्रेक्षक. पूर्ण आजीच्या खूप भारीसे दाखवल्या तिघी. खूप फनी आहेत बघा प्रेक्षक. हो, हे चकली चिवडा हा सगळा चखना इथे का ठेवलाय असं म्हणते आता एकटी बहीण त्यातली. चकना असं म्हणत इथे प्रताप. ओ फराळ आहे तो असं म्हणत इथे प्रताप. तर अस्मिता हसते. तुम्ही जे बोलाल ते असं म्हणते ती. विमल अगं ह्यांच्याकरता फराळ घेऊन ये ना असं म्हणते आता इथे कल्पना. हो आणते वहिनी असं म्हणते विमल. तर आता प्रियाला वाईट वाटतचं बघून असल्या बहिणी तिच्यामुळं. तर आता सगळा फराळ देते बघा प्रेक्षक. कल्पना या चकली बरोबर शेजवान सॉस भेटेल का असं म्हणते आता एकटी ती. म्हणजे बघा प्रेक्षक हो, ते सदाशिव आणि मैनावती जे असतात आपल्या प्रत्येक मुलीला कुणाकुणाला तरी विकत असतात. तर बहुतेक बघा प्रेक्षक प्रियाला त्यांनी पाकिटमार बाईला विकलेलं होतं. तर आता ह्या दुसऱ्या बहिणीला म्हणजे बहुतेक हिला धंद्यावर कुठल्या तरी बाईला विकलेलं असेल बघा प्रेक्षक. कारण आता हिचं वागणं बोलणं सगळं खूप जास्त वेगळं आहे. म्हणजे धंदेवालीसारखं आहे बघा प्रेक्षक. हो, यात एवढं काय झालं असं म्हणते ती. मी फक्त शेजवान सॉस मागितलाय. हो आहे मी आणून देते असं म्हणते आता इथे विमल. आणते असं म्हणते ती. तर आता पूर्ण आजीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. सगळं आता खूप भारी खात असतात बघा प्रेक्षक फराळ वगैरे. आणि आता सगळ्यांना वेगळंच वाटत असतंय काय चाललंय म्हणून. बबले असं म्हणते तिची बहीण. मी ज्यांच्या घरी कामाला जाते ना तिथे पण एवढा फराळ बनत नाही. यंदाच्या वेळी तुझ्या घरात मोठी दिवाळी असं म्हणते आता ती. खा 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 असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे अर्जुन म्हणतो ह्या तिघीही सायलीची बहीण असू शकतच नाहीत. दॅट्स हायली इम्पॉसिबल. आणि DNA रिपोर्टमध्ये सुद्धा हेच येणार आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता चैतन्य येतो. अर्जुन तू असं म्हणतो तो. बोलवलं होतंस मला असं म्हणतो चैतन्य. थांब मी आलोच असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे चैतन्य बघतो आणि त्याला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता इथे चैतन्यला भेटायला येतो अर्जुन बाहेर. तू सॅम्पल्स दे DNA टेस्ट लगेच अरेंज होईल असं म्हणत होता चैतन्य. हे घे सायलीचा केस आणि मैनावतीचं केस असं म्हणत होता इथे अर्जुन. आणि आता इथे अर्जुन म्हणतो आता मला पूर्ण गॅरंटी आहे की ही मैनावती सायलीची आई नाहीच असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे चैतन्य म्हणतो तुला असा संशय कसा काय यायला लागला असं म्हणत होतं इथे चैतन्य. तू त्यांना भेटला असतास ना तर तुला कळलं असतं असं म्हणत होता अर्जुन. तर आता इथे चैतन्य म्हणतो हो मी भेटलो होते ना आता 1 मिनिट असं म्हणतो चैतन्य. त्या 3 मुली बसल्या होत्या त्या कोण आहेत? त्या सायलीच्या बहिणी आहेत म्हणे असं म्हणत होता अर्जुन. मला खरंच असं वाटत नाही की ती सायलीची फॅमिली असेल असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणून मला DNA रिपोर्ट हवेत. मला हे रिपोर्ट्स आजच्या आज हवेत. गॉट इट असं म्हणतो अर्जुन. ओके असं म्हणतो होता इथे चैतन्य. तर आता इथे प्रिया आणि अश्विन बसलेले असतात. सुमन आणि नागराज झालेसे तर बरं झालं असतं असं म्हणते आता पूर्ण आजी. नागराज तर तुम्हाला माहितीच आहे. तो कुठे जातो काय करतो कोणालाच माहित नसतं असं म्हणत होता इथे रविराज. बरं ते जाऊ दे. अर्जुनला आणि अश्विनला अस्मिताने वळण झालं का असं म्हणतो रविराज. नाही तुमचीच वाट बघत होतो असं म्हणते आता इथे अस्मिता. आता तेवढ्यातच अर्जुन येतो. हॅलो असं म्हणत होता अर्जुन येतो. या प्रताप असं म्हणते आता इथे प्रणयची. प्रताप कसला विचार करतोय? मला आठवतंय प्रणय अपघात होण्याआधी प्रतिमा मला दर भाऊबीजेला ओवाळायची. तेव्हा मला स्वीट कधीच बनवलं नाही तिने. माझ्यासाठी कायमच ती घरून स्वतःच्या हाताने बनवलेली मलाई बर्फी घेऊन यायची असं म्हणतो प्रताप. गेल्या वर्षी मला तिने तबक्यातलं स्वीट बनवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या लक्षातही आलं नाही असं म्हणतो प्रताप. डॅड डोंट टेक टेन्शन असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा आत्याची तब्येत आता किती बरी झाले बघा असं म्हणतो अर्जुन. ज्या गोष्टी तिला आठवत नाहीयेत त्या आपण सोडून द्यायचं असं म्हणतो होता इथे अर्जुन. बरं पूर्णाई आता भाऊजी आणि प्रतिमा आल्यात तर आपण ओवाळणी करून घ्यायची का असं म्हणते आता इथे कल्पना. प्रताप बस असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे बसतो बघा प्रेक्षक प्रताप. तर आता इथे ओवाळायला येते प्रतिभा आता प्रतापला बघा प्रेक्षक. हो, तर प्रतिमा आता ओवाळणी करते आणि आता टिळा वगैरे लावते ती. तर आता इथे प्रताप म्हणतो हे माझ्याकडून तुझ्याकडे छोटंसं गिफ्ट असं म्हणतो प्रताप. हे कशासाठी असं म्हणते प्रतिमा. कशासाठी म्हणजे असं म्हणते आता इथे अस्मिता. भाऊबीज ओवाळणीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. त्या सगळ्या हसतात बघा प्रेक्षक. हो, जरा थांब हा मी तुला गोडाचं भरवते असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सायली म्हणते आहे पण तबक्यात असं म्हणते आता इथे सायली. हो माहिती आहे असं म्हणते प्रतिमा. पण मी प्रतापसाठी खास मलाई बर्फी बनवून आणली असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं बघा प्रेक्षक. हो, त्याला भाऊभाजेच्या दिवशी तीच लागते अगं असं म्हणते आता इथे प्रतिमा. अहो जरा तो डबा देता असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे रविराज म्हणतो हो. तर आता इथे प्रतिमाने मलाई बर्फी करून आणलेली असते बघा प्रेक्षक प्रतापसाठी. घे असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता सगळेजण आश्चर्याने बघत असतात. काय झालं असं म्हणते आता इथे प्रतिमा. असं काय बघताय सगळे असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे प्रताप म्हणतो प्रतिमा अगं तुला आठवतंय का दरवर्षी तू मला अशीच स्वतः केलेली मलाई बर्फी आणायचीस असं म्हणतो प्रताप. हो आठवतंय ना असं म्हणते आता इथे प्रतिमा. म्हणून तर कळवून आणले मी असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं प्रतिमा तुला कळतंय का असं म्हणतो आता इथे रविराज.
एक जुनी गोष्ट पुन्हा आठवली आहे तुला आज असं म्हणतो होता इथे रविराज. आणि त्यात तुला विशेष असं काही वाटतच नाही असं म्हणतो होता इथे रविराज. तर आता भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक प्रियाला. तर आता इथे प्रतिमा बघते सगळ्यांकडे आणि खुश होते. ती देवी आहे असं म्हणतात इथे पूर्णाजी. प्रतिमाला पूर्वीचं सगळं आठवू देत असं म्हणतात इथे पूर्णाजी. तर प्रियाला खूप भीती वाटायला लागते. आठवेल आठवेल पूर्णाई आठवेल, नक्की आठवेल असं म्हणतो होता इथे रविराज. तुम्हाला म्हटलं होतं ना मी प्रतिमामध्ये खूप प्रगती होते म्हणून असं म्हणतो होता इथे रविराज. आणि मला खात्री आहे असं म्हणतो रविराज. तिची सगळी स्मृती लवकरात लवकर परत येईल असं म्हणतो होता इथे रविराज. तर आता इथे बर्फी खाडवते ती प्रतापला. तिला इतकं जुनं आठवतंय आता हिला हिच्या मुलीबद्दल सगळं आठवलं तर असं म्हणतात इथे प्रिया. मला वाटलं होतं ह्या बड्या लोकांची भाऊबीज पण बडी असेल, पण ही काय हे तर एका बर्फीवरच इमोशनल होत आहेत असं म्हणते आता एक बहीण. आणि डोक्यावर पडले बिडलेत की काय असं म्हणून हसतात बघा प्रेक्षक तिघीही. अर्जुन असं म्हणते आता इथे कल्पना. ओवाळणी मिळेस तोपर्यंत श्वास अडकून राहील अस्मिताचा असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुन बसतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अस्मिता येते ओवाळणी करण्यासाठी अर्जुनला. असं म्हणतो आता इथे अर्जुन. आधी गिफ्ट असं म्हणते अस्मिता. आधी पेढा असं म्हणतो अर्जुन. आधी गिफ्ट असं म्हणते अस्मिता. आधी पेढा गिफ्ट असं म्हणत असतात दोघे जण. पुरे झाला हा पोरकटपणा असं म्हणते पूर्णाजी. अर्जुनला पेढा भरव असं म्हणते आता इथे पूर्णाजी. वा 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 असं म्हणतो इथे अर्जुन. छान आहे हा, थँक्यू असं म्हणतो तो. असं म्हणते अस्मिता. लिमिटेड एडिशन स्मार्ट वॉच आताच दिवाळीमध्ये लॉन्च झालंय असं म्हणतो इथे अर्जुन. असं म्हणते आता इथे अस्मिता. थँक्यू तू ना माझा बेस्ट भाऊ आहेस असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अश्विनला वाईट वाटतंय सगळं बघून. अस्मिता आता ते गिफ्ट तू नंतर उघड, आधी अश्विनला वळून घे असं म्हणते आता इथे कल्पना. अश्विन असं म्हणते आता इथे अस्मिता. ये बस असं म्हणते अस्मिता. कशाला असं म्हणतो इथे अश्विन. जगातल्या बेस्ट भावाला वळलंस ना तू असं म्हणतो इथे अश्विन. मग मला वळण्याची काहीच गरज नाही असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे प्रताप म्हणतो अश्विन अरे प्रत्येक बाबतीत कडवटपणा दाखवायलाच हवा का असं म्हणतो इथे प्रताप. कडवटपणा मी आणत नाही डॅड असं म्हणतो इथे अश्विन. तुम्ही सगळे माझ्याशी आणि माझ्या बायकोशी जसे वागताय ना त्याला मी फक्त रिॲक्ट होतोय असं म्हणतो इथे अश्विन. आणि तसंही असं म्हणतो इथे अश्विन. एवढं सगळं झाल्यावर ह्या वळण्याला काय अर्थ आहे का असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे उठून जातो बघा प्रेक्षक अश्विन. तर आता इथे पूर्णाची म्हणते अश्विन माणसांचं नाही सणाचा तरी मान राख असं म्हणते आता इथे पूर्णाची. वाळून घे अस्मिताकडून असं म्हणतं आता इथे पूर्णाची. तर आता इथे अश्विन थांबलेला असं बघा प्रेक्षक. तर आता इथे जाऊन बसतो तो रागाने त्या पाठावरती. तर आता इथे अस्मिता समोर जाऊन बसतो तो. तर आता इथे अस्मिताच्या हातात आरती करायचं साहित्य असतं तर ती आरती करायला लागते आता बघा प्रेक्षक. हो आणि आता इथे ओवाळणी वगैरे सगळं करते ती. नजर वगैरे काढते आणि अश्विन मात्र बसलेला असतो समोर. तर आता त्याला पेढा भरवते ती तर तो घेत नाही, हाताने घेतो बघा प्रेक्षक. हो तर आता इथे सायली घेते. तेवढ्यातच निघून जातो बघा प्रेक्षक तिथून अश्विन. ओवाळणी करणारच असते सायली तेवढ्यातच तो निघून जातो. तर आता इथे प्रियाला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक. हो आजपासून हा अश्विन तुझा भाऊ आहे अँड आय प्रॉमिस मी तुझं रक्षण करेन. सो आजपासून तू मला दरवर्षी राखी बांधायचीस असं म्हटलेलं असतो अश्विन ना पहिल्यांदा. तर हे सगळं आठवतात सायलीला. कसं तिने रक्षाबंधनाला राखी वगैरे बांधलेली असते अश्विनला. तिला सगळं आठवायला लागतं. तर अस्मिता आणि सायली एकमेकांकडे बघतात. तर प्रियाला खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हे सगळं बघून. तर आजचा भाग इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. अजून कसं काय रिपोर्ट्स नाही आलेत. अर्जुन असं म्हणतो इथे चैतन्य. तर रिपोर्ट्स आलेले असतात. तर आता काय आले ते रिपोर्टमध्ये असं म्हणतो चैतन्य. मला जरा बोलायचे आहे तुझ्याशी असं म्हणतो अर्जुन. एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुला खूप जवळची वाटत असेल, ती तुझ्यापासून दूर गेली तर तू कसं हँडल करशील असं म्हणतो अर्जुन. मला वाटलं तुम्हाला काही केसबद्दल बोलायचं असेल. केसबद्दल काही नाही आहे ना असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. प्रेक्षक हो आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.